मुंबईतील विधानभवन परिसरात सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत अनेक गंभीर आरोप केले. पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, हे बंडखोर नाहीत तर बाजारू लोक आहेत. त्यांनी स्वतःला बाजारात विकायला काढले आणि आज ते विकले गेले आहेत. तसेच महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच मूळ पक्ष असून शिंदे गट हा भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी पक्षत्याग केलेल्या खासदारांना थेट आव्हान देत जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा जनतेसमोर जाऊन निवडणूक लढवून दाखवावी असे म्हटले. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मी बघितलं नाही, महत्त्वाचे विषय आहेत अनेक. मला वाटतं ह्या छोट्या मोठ्या विषयांमध्ये जाण्यापेक्षा देशाचे विषय आहेत, राज्याचे विषय आहेत, त्याच्यावर बोलूया. आदित्यजी, आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे, ज्यामध्ये औपचारिकरित्या ते शिवसेना शिंदे गटामध्ये सामील होतील. काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? मला वाटतं शिवसेना शिंदे गट वगैरे नाही, एकच शिवसेना, ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. दुसरे आहेत ते भाजपचे गुलाम आहेत. आणि ह्याच्यात आपण पाहिलं असेल, हे जे विकाऊ लोक आहेत जे आज तिकडे चाललेले आहेत, जनतेने पाहिलेलं आहे की आज लाडके बहिणी 85 लाख लाडके बहिणींना त्या योजनेतून बाहेर काढलेले आहे. आज शेतकऱ्यांची कर्जमाफी, म्हणजे आम्ही कर्जमुक्ती केली, कर्जमाफी बोलतात, ती देखील पूर्णपणे होत नाही, ती फसवी होत आहे. एका बाजूला बीएसटी ला द्यायला पैसे नाही, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जे कामं चालली आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ती बिलं काढली नाही जातात. पण ह्या सगळ्या लोकांना विकत घ्यायला यांच्याकडे पैसे आहेत. ही विकाऊ लोक, हे नालायक लोक जे आज तिथे चाललेले आहेत, परवा संजय राऊतजींनी त्यांचं चांगलं वर्णन केलं, ही लोक जी गेलेली आहेत ह्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत, हे जिंकून आले ते भाजपाच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत, हे जिंकून आले ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, आणि आमचे सगळे मित्र पक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत आणि लोक त्यांना त्यांच्या मतदारसंघात तसेच्या तशी उत्तरं देतील. त्यांच्याबद्दल बोलत होतो. मला वाटतं दुर्भाग्यपूर्ण आहे, आम्ही जे दिलं त्यांना ते प्रेमच दिलं, एवढी वर्ष त्यांच्या सोबत उभं राहिलो, परिवार म्हणून सोबत उभं राहिलो, आणि अशा वेळेला सौदा करणं ह्या अशा काही गोष्टींसाठी स्वतःच्या नावाच्या, स्वतःच्या परिवाराचा, हे दुःखद आहे. मराठी होते मग तुमच्याकडे तो अरे हसता हसता बोलता नाही येत, हसता हसता बोलता नाही येत. अरे ये तो सिर्फ ट्रेलर है.